नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कळसुबाई शिखरावरती। कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे। यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे, तर कठीण कातळ टप्प्यांवरती शिड्या बसवल्या आहेत। त्यामुळे 3 ते 4 तासात कळसुबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे। नमस्कार मित्रांनो, मी होते पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आवाज बसल्यामुळे आज काय जास्त मी बोलणार नाही, नंतर व्हॉइस ओव्हर करू आपण। आणि आज आम्ही आलो आहे कळसुबाई या शिखरावरती। आता जस्ट आम्ही चालू केलं आहे वरती चढायला। रात्री 2 वाजता आम्ही निघालेलो। नवीन मेंबर आलेत, पाहू शकतो तुम्ही। हाऊसले फिरायची पण टाइम नव्हता, तरी पण टाइम काढून आलेले। चला आता वरती जाऊया, उशीर झाला आम्हाला जायला। आम्हाला पहिलं किरण वरती पाहायचं होतं, पण जाऊ द्या। सूर्य आताच दिसायला लागला। कुठे गेला तो? कुठे आहे बघा इथे, इथे हातापाशी। आत्ताशी आम्ही स्टार्ट केले जायला। तर पाहूया वर जाऊन कसं काय वातावरण। चला पुढे हिंडा, पण लवकर निघा। ते गारटलो राव आम्ही। सकाळी 2 वाजता आलतो, पूर्ण वाट लागली आमची। हे बघा डबल टिबल घातले पूर्ण। आता स्टार्टअप झालेला आहे, सुरुवातीचा पॉइंट आहे आय थिंक। माता कळसुबाई देवस्थाने। आता आपण जाऊया वरती। आवाज बसल्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता येत नाही, सो नंतर व्हॉइस ओव्हर आपण करूया। सो व्हिडिओला शॉर्ट पण बनवूया। पाहू शकतो मी तिकडे ते चढले। सो आता आम्ही कुठे आलोय अशोक? तर कसं वाटलं तुम्हाला कळसुबाईला? आता तुम्ही चढतायत, तर कसा अनुभव कसा वाटला तुमचा? थोडीशी थंडी वाजली सकाळ। थंडी वाजली का? डेंजर। आता बरं वाटते जरा, ऊन बिन आले। हा, अजून तुमचा अर्ध्या ठिकाणी आलो इथं। हा, किती मिनिटात आले तुम्ही? 5 मिनिट। झूठ बोल रहा है। किती 5? कुठले पण आम्ही सांगणार नाही कोणाला। नका सांगू नका, मी हा भाग कट करतो। ते मित्रांनो हे 5 मिनिटात इथे आलेले आहेत शिड्यांपर्यंत। पाहू शकता यांचा स्टॅमिना। हे आदिवासी आहेत, मी पण आदिवासी आहे। गर्व आहे आम्हाला आदिवासी असल्याचा। सो चला आता वरती जाऊया। तुम्ही रानकोंबड्या कळसुबाईच्या डोंगरावरती, हे रानकोंबड्या। तुला काय कळत आहे? अक्कल आहे का? पाहू शकता रानात आहेत म्हणजे रानकोंबड्या। पाहू शकता तुम्ही। बाया गो वडपाची खाऊन पाहू शकता तुम्ही। मित्रांनो जागजागी खूप सारा कचरा आहे, सो प्लीज तुम्ही तुमच्या बॉटल वगैरे आणली तर ती जवळ ठेवा आणि कचऱ्याच्या पिशवीत टाका। कारण की बघा आता हे काय म्हणतात, आमचं काढा। तर हे महत्वाचे का एवढा का कचरा महत्वाचा आहे? 40 वर्षाचा माणूस इकडे आलाय कळसुबाई चढायला। अरे इकडून पण एक रस्ता आहे, बहुतेक शॉर्टकट असेल। जाऊया वरती। एक आमचा मेंबर खूपच वर गेलाय तो। जाताना इकडून जाऊया आपण, घसरगुंडी इथे पाहू शकता तुम्ही। वाट मळलेली डुकरांची वाटे। सो आमचे दाजी उठवणे आलेत। 7.5 मिनिटाच्या मध्ये त्या शिड्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। आता आपण जाऊया वरती। जर पाय गेला तर गेला खाली, कशा शिड्यात। तर मित्रांनो आता आम्ही चौघ पण उठवणे आलोय। चौघ उठवणे आले आम्ही। आता ओढून टाकायची भारी आली आम्हाला। पण तरी 8.5 मिनिटं झालीत आतापर्यंत।
आता बघू आपण अजून किती वेळ लागतोय अजून. चला आमची भरपूर दण झाले पण आम्ही सांगणार नाही, चेहऱ्यावर दाखवणार नाही. असा प्रयत्न करू. बर आता पोच वर येते. आमच्या गडी नाही आला, त्यांना उडी मारली तर काय मग. कोणत्या का कोणती सांग ना. धोंडू मोंडुळे आमचा भजन ग्रुपचा पैलवान कॅशियर. अंगात नाही चमचाभर रक्त आणि स्वतःला समजतो हनुमानाचं भक्त. तर चला जाऊया वरती. चमचमता हिरा, उगवता तारा. लवकर जायचंय. दाजींना म्हशी सोडायच्या आहेत. दाजींचा कम से कम 45-50 लिटरचं दूध आहे. युवा उद्योजक 40 वर्षाचा. माझं नाही म्हशीचं दूध. मशीनचं दूध आहे त्यांचं नाही. सो सॉरी माय मिस्टेक. सो आता इथे थोडा फोटो काढूया आपण इथे थोडा. ही आमची भावकी पाहू शकता तुम्ही. हा बंड्या, हे बंड्या आईला याला मी बघितलं नव्हता. आईला हा सोन्या, हा शंकर्या, हा बारका मोन्या आणि तो मोठा दिप्या. तो डोंट्या बघा कसा बसलाय तिकडे. इकडे बघा इकडे. सो आता आली आहे लाल कलर अलर्ट धोक्याची घडी. रेड अलर्ट चालू झाले. लाल शिडी गोलीगत धोका चालू झालेला आहे. आणि इथे एक मेंबर. दाजी नका काठी नका ती दगडा घातली आपले. हा काठीने मारू नका त्यांना. हा मेंबर जरा भडकलेला आमच्यावरती. झाला शांत. हा राम राम भाई हो और बहनो और आंटी हो. सिस्टम फाड़ भाई हो. पाहू शकता तुम्ही. आता जाऊया वरती. सीडी खूप रिस्की मला दाखवतो. काय ठेवायला जागा नाही त्यामुळे व्हिडिओ आपण वरती जाऊन काढूया. आजी थांबा. काल सीडी पण संपलेली आहे. 9:30 मिनिटं झालेले आहेत या मंडळींना इथवर येण्यासाठी. हो आलो आम्ही 12:30 मिनिटं. अरे कहना क्या चाहते हो. 12:30 मिनिटं झालेले आहेत. जिंदगीचं 12 वाजत आणि आता आम्ही वरती आलोय. थोडाच वेळ राहिले आता. तुम्ही म्हणता 2 तास लागतो. कुठे 2 तास लागतो. 2 तास नाही लागत मित्रांनो. आता शेवटचं 1500 मीटर वरून आम्ही जास्त वरती आलोय. पाहू शकता तुम्ही. इकडून पण जाऊ शकतो. आणि आयुष्यात नेहमी 2 रस्ते येतात तुम्हाला. एक सोपा एक अवघड. त्यात तुम्ही अवघड रस्ता निवडा जर तुम्हाला मजा येणार. सो आम्ही चालू अवघड रस्त्याने. सर्व लोक तिकडून जातात बिकॉज ऑफ ते सोपं आहे. तुम्ही राहणार ना तर रस्ता राहणार. आम्ही जाणार त्या अवघड रस्त्याने. शिडी डायरेक्ट वरती सरळ. आणि तिला स्लोप कमी नाही. हिला स्लोप कमी तिला स्लोप जास्त आहे. चला 2 पर्याय अवघड सोपा. तुम्ही कोणता निवडताय मित्रांनो. होय मित्रा तुम्ही कोणता निवडताय पर्याय. अवघड का नाही उत्तर का तुला. इथे काढलेलं वाचणार. चला चढण्यासाठी वापर करा. एक जण जा रे बाबा. मी तर बसतो. पाहू शकता. आणि हा 40 वर्षाचा माणूस. 80 वर्षाचा माणूस. किती लांब पडणार जाऊन आलं पाय लागणार. हाडका बिडका सब मोड जाएगा. मस्त जोक मारा रे. हस रे हलकट हस. नाही बघ कमी. चला आता मी पण जातो वर. पाहू शकता
कसं वाटलं? छान वाटलं. चला मग मस्त. आज नका कुठू. हे उकलून गेला या व्यासलीन द्या पहिला. कळसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्यांची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर राहू लागली. तोच हा कळसुबाईचा डोंगर होय. मित्रांनो आता आम्ही आतमध्ये पाहू शकता तुम्ही. इकडे बघा खूप सारे थोडा मोबाईल अंधारात घे ना बरोबर दिसेल. थोडा अंधारात घ्या अजून. सो मित्रांनो आपण आलेलो आतमध्ये गाभाऱ्यात. पाहू शकता तुम्ही गाभारा देवीचा मी दर्शन घेतो आता. मित्रांनो आम्ही आहे सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा शिखरावर कळसू आहे. या शिखरावर आहे 1646 मीटर उंचीवर आहे. सध्या आय थिंक आवाज येत नसेल, वारा खूप आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटेसे मंदिर बांधले. साडे 14 मिनिटांमध्ये आम्ही वरती आलेले पाहू शकतो. रेकॉर्ड बोर्डला आम्ही आता घरी गेलो. आमच्या वहीमध्ये नोंद करणार आहे. पाहूया आपण एक प्रयोग करून यांना शेंगदाणे देतो मी या मित्राला. बाबू बघा काय बघा कसा उद्योग बघा विद्याची कला. अरे देवा देवा. पुन्हा एकदा अवघड रस्ता निवडला आहे आमच्या बांधवांनी सबस्क्रायबरनी. असा जाईल तो थांब शर्ट कपडे माखून जातील दाद्या. नका एवढा रिस्क नको इकडून उतरून निघा. आम्ही आता दुसरीकडून चाललोय. हायवे खराब असते इकडून जायचं ना. नाही मी नाही जात तिकडे. बॅग देतो त्याला. देऊ पण जाऊ द्या त्याला. कपडे मागतील इथंच पाय घसरत. पाय बुटात लगेच घसरत दिसतंय असं. बघा काय म्हणतोय एक्सपिरियन्स आहे काय नाही. खरं खालून असं वाटतंय का काहीच नाही. वरती आलो जे डोंगर वाढत जाते ना दूर निघून जाते. वेळ खायला बसतो. आमच्याकडून आणले भीमाशंकरची मित्रांनो याला प्रश्न पडलाय समुद्र सपाटी कुठे म्हणतो समुद्रामध्ये असणार ना. मला काय म्हणजे हा डोंगरच भाग नाही. हिच्या अवतीभोवतीचा भाग सुद्धा उंचावर आहे का असं मला म्हणायची. हा उंचावर उंचावर पाण्यापासून थोडं उंच होत गेला असेल ना. हा दाजी काय म्हणतात पण उंचावर माझ्या तळ पकडायचं झालं तर
त्या लेवलला पकडायचा, तिथून असं दाजी सांगितलं. दाजी जाणकार माणूस आहे आणि ते आता सांगणार आहे, त्यांच्यासाठी एक लाईक करा. थोडस खाऊ द्या, बरं पडू द्या. हा तुम्हाला सांगतो. बर समुद्र सपाटी सापडा जायचं काय होते पाण्या मागे आता उंचीवर आलो, आता सपाटीला जायचंय ना. बर आता मुंबईला जायला लेवल कशी माहिती ना, अंडा करते मग त्यामुळे पुरती लेवल करणार काय. अरे कहना क्या चाहते हो? काय काय शास्त्रज्ञ नवीन नवीन प्रश्न पडतात. मग प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न. सगळीकडे काय उजेड नसते, अर्धे अंधार ते पृथ्वी अर्धे उजाडते. तुमचं समुद्र सपाटी कुठे त्या सांग. शाळा शिकलो नाही. कसं काय कसं काय सांगायचं बाई? समुद्र सपाटी कुठे असणार? तुम्हाला काही कळत नाही का? नाही, समुद्र सपाटी समुद्रात असणार ना. आदिवासी माणूस आहे, कसं काय कळलं? मग माझा तरी अंदाज आहे असा, समुद्र सपाटी म्हणजे जमिनीवरचा सगळ्यात खोलगड भाग म्हणजे समुद्र सपाटी पृथ्वीवरचा. काय तिथे पाणी साचत नाही. काय तरी आहे का, चुकीचं आहे का? बरोबर वाटते बघा. काय का तिथं पाणी साचत म्हणजे समुद्र जमिनीचा शेवटचा भाग आला. तू मी तुला काय म्हणजे तिथून वर त्याच्या खाली समुद्र आहे का, जमिनीच्या खाली. मग तू कसं काय म्हणला? समुद्राची खोली कुठे कुठे इथून पाणी कुठं जाते? पाणी कुठे जात आहे? परत दाजिंक येऊन प्रश्न पडलाय. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आता आम्हाला समजलं. इथून पाणी कुठे जात आहे समुद्राला? हा म्हणतो समुद्र सपाटीपासून याची उंची काढली 1646 मीटर, तर म्हणतो टेप कसा सापडला त्यांना. आणि दाजी म्हणतात पाणी मोजायचं यंत्र. पाणी मोजायचं यंत्र ना जमीन कशी का मोजतात वर उंची. लिटर ना मोजले तरी बघा सायंटिस्ट असं. आता बेळ खाऊन घेऊया. हो. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहे. आता जाऊया खाली, अजून कोणते कोणते स्पॉट आहेत का आजूबाजूला पाहूया. आणि मजा आली, खूप भारी मस्त प्लेस आहे. नक्की विजिट द्या आणि याच सीझन मध्ये विजिट द्या. बस आता जाऊया, जाता आता पाहूया काही धमाल होती का, आणि मग दुसरीकडे जाऊया. आम्ही इथे लपून बसलेलो, मला बघितला लाल लाल. तुम्ही खूप गर्दी झालेली आहे. आता 10 वाजले, पाहू शकता. अर्ध्या तासात आम्ही खाली आलेलो आहे. आता मेन गेटला पाहू शकता तुम्ही, गडी पार उताना झालं. हे बघा ओढून टाकाय झालं. तो गडी मात्र आज पक्कम आहे, 40 वर्षाचा तरफदार. विकाच्या डोक्यामध्ये आले, कळसुबाईचं नाव आता विकाच्या डोक्यामध्ये आले. काय म्हणायचे, कसं वाटलं तुम्हाला कळसुबाई ट्रॅक? खूप छान. नक्की मजा आली? काय मजा केली? पाय दुखायला लागले, बाकी काय चांगली मजा आहे. बस. तुम्हाला हो? आम्हाला खूप भारी वाटलं. अजून काय पुन्हा येशाल का इकडे तुम्ही? कधीतरी येऊ. काय हो अशोकराव, पुन्हा येशाल का? येऊ ना, पायाने साथ दिली तर येऊ. बर बर. सो आमचा ब्लॉग असाच होता, हा टाइमपास म्हणून, एन्जॉय करायचं, एक आठवण राहील म्हणून. सो आता दुसरा स्पॉट ठरलेला आहे आमचा, सांदनवेली किंवा अमृतेश्वर मंदिर. सो पाहूया आता तिकडे जायला किती वेळ लागतो. आपण जाऊया तिकडे, काहीतरी पाहूया तिकडे. अरे झालेले आहे, जमून गेलेलं आहे असं वाटते. पाहू शकता मस्त असे घर आहेत, चौमोळी. आता हळूहळू ही घरं लुप्त होत चाललेत आणि त्यांची जागा सिमेंटच्या खांबांनी, ACC ब्लॉकनी, प्लेअरनी घेण्यात आलेली आहे. सो आता कौलही पाहायला भेटत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. उकाललेला घर, मातीने सारवलेला. बघा आजीबाई
मस्त असे पुढाचं कुडाचं घर पाहू शकता तुम्ही. सर्व आहे इथे, सर्व. लुक ॲट दॅट. आणि आता आलोय आपण पार्किंगला. इथे पार्किंग आहे 60 रुपये. पार्किंगला पोचलेलो आहे. तिथे आम्ही पार्किंग केली गावाच्या स्टार्टिंगला आणि 60 रुपयाचा. एका गाडीचे 30 रुपये ना, एका गाडीचे 30 रुपये असे पैसे होते. तर आता आपण गाडी घेऊ आपल्या आणि जाऊया सांदन व्हॅलीकडे. एवढ्या वरती जाऊन आता आम्ही इकडे आलेलो आहे. खूप आश्चर्य वाटतंय, एवढं फिरलो आम्ही इतक्या कमी वेळामध्ये. आताशी 11:30 वाजलेत. आम्ही 7:30-8 वाजता वरती होतो. ते बाबू मित्रांनो, आता आपण जात आहोत सांदन व्हॅलीकडे. सांदन व्हॅली 200 फूट खोल आणि 1.5 किलोमीटर लांब आहे, जे सह्याद्री रांगेतील भंडारदरा भागात आहे. सांदन व्हॅली, ज्याला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणून ओळखले जाते, सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या भव्य वातावरणातील सर्वात मोठी दरी आहे. बोला. आता आम्ही सांदन व्हॅलीकडे एंटर करतोय. जस्ट आम्ही गाडी पार्किंग केली जिथपर्यंत येत होती तिथपर्यंत आणि आता आम्ही जातोय पुढे. पाहूया. मी तर पहिल्यांदा आलोय, केश येऊन गेलाय बहुतेक. सो जाऊया आता तिकडे. इथे एक कमान आलेली आहे, सांदनदरी व्हॅली. लुक ॲट दिस. चला आता पाहूया काय कसं काय पुढे. आता आम्ही जस्ट खाली उतरतोय आणि पाण्याची कमतरता होते आम्हाला. हे पाझरतं इथे पाणी. हे पिण्याला एक योग्य आहे. आम्ही ते भरून घेतोय. पाहूया दाजींचं बघा आयडिया पाणी भरण्याची. अरे पाहू शकतो तुम्ही. अनुभवी माणूस असला ना का सर्व काही शक्य असतं. याचा उत्तम उदाहरण. इकडून पाणी पाझरते आणि फिल्टर होऊन येते. छान पाणी असेल. सो पाण्याची सोय पण झालेली आहे. ट्रॅकला गेले अशा काही गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. सो आता आपण चार्जिंग कमी त्यामुळे थोडं स्टॉप करूया. खाली गेल्यावरती पुन्हा चालू करूया. चला. खूप म्हणजे खूप मासे आहेत तिथे. खूप मासे तिथे. खूपच प्रत्येक टप्प्यात भरपूर मासे आहेत. कोणी पकडत नाही त्याच्यामुळे भरपूर प्रमाण आहे त्यांचा. आणि ही आहे सांदन व्हॅली. आम्ही आलो इकडे. इकडे मुलं आहेत थोडेसे. ते शिवगर्जना करतात आणि हर हर महादेवचे नारे लावतात. खूप छान वाटतंय. त्यांच्यासाठी एक लाईक करा नक्की. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आहे. सांदन दरी 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ 4 किलोमीटर लांबी पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदन दरीला जाणे अशक्य असते, कारण पावसाचं पाणी याच दरीतून खाली कोसळतं. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. मित्रांनो, गणले ते यांना वाटलं याच्यात भाजी असेल. त्याच्यात भाजी वगैरे काही नाही. सांदन व्हॅलीमधून आता आम्ही वरती आलोय आणि आता आमची पुढची व्हिजिट आहे पुढे अमृतेश्वर मंदिरला. तर आता तिथे गेल्याच भेटूया. चार्जिंग कमी आहे मोबाईलला. चला घ्या खाऊन. काय म्हणतो पब्लिक. आत्ता आपण आहोत रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरपाशी. मंदिराजवळ स्थानिक स्तरावर पुष्करणी नावाने ओळखली जाणारी बारव आहे. फायनली अमृतेश्वर मंदिराकडे आम्ही पोहोचलेलो आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. जुन्या काळातलं खूप कोरीव काम आहे. आपण पाहूया आतमध्ये. कुठून आला तो आतमध्ये. पाहू शकता तुम्ही कशी नक्षी. खूप छान वाटतं इथं. अमृतेश्वर मंदिर हे इसवी सन 12व्या-13व्या शतकात बांधलेले आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे. मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षण असून त्या खडकाच्या मध्ये योनी स्थापित केलेली आहे, ज्यावर कलशाच्या आकारात 3 दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत. भिंती भौमितिक आकृत्यांनी सुशोभित केलेल्या आहेत. चौकोनी पायांवर स्थापित स्तंभ सुबकपणे कोरलेले आहेत, ज्यावर अष्टकोनी घटक असून सर्वात वरील भाग वर्तुळाकार आहे. त्यावर किचक हस्त आहेत.
एक कुंड आहे, तिथे एक पिंड आहे आणि एक नाग आहे. बघू शकता. मंदिरावरील शिखर सुस्थितीत असून अत्यंत सुशोभित आहे. मंडपाच्या छताची केवळ आतील बाजू सुस्थितीत असून इतर भाग नष्ट झालेला आहे. मूळ छताचा भग्नावस्थेत झालेला भाग नंतरच्या काळात विरगळ आणि दगड आणि इतर स्थापत्यकलेतील घटकांनी भरण्यात आलेला दिसून येतो. तर मित्रांनो, आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळे हा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत. सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. सो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.